हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे काय, त्यानंतर व्हॉट इज द डिफिनिशन ऑफ मॉड्युलस ऑफ झेड, व्हॉट इज द मीनिंग ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड आणि आर्ग्युमेंट काढण्याच्या वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये किंवा ॲक्सिसवर जर तुमचा झेड कॉम्प्लेक्स नंबर असेल तर मग ते आर्ग्युमेंट फाइंड आउट कशी करायची, ही बेसिकली ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिलं आपण स्टार्ट करतोय. Let us start with the complex plane. What is the meaning of complex plane? So a diagram which represents complex number by points in a plane with reference to the real and imaginary axis is called Argand diagram or complex plane. आपण एक डायग्राम तयार केली आहे. जशी आपण एक्स वाय ॲक्सिस घेतो, एक्स वाय ॲक्सिस घेतल्यानंतर त्यामध्ये एक पॉईंट आपण त्या एक्स वाय प्लेनमध्ये रिप्रेझेंट करतो. त्याच पद्धतीने आपल्याला एक्स वाय प्लेन घ्यायचा आहे, पण एक्स ॲक्सिस रिप्लेस करायचं आहे रिअल ॲक्सिसनं आणि वाय ॲक्सिस रिप्लेस करायचा इमॅजिनरी ॲक्सिसनं. आणि हे केल्यानंतर आपण जसा पॉईंट प्लेनमध्ये रिप्रेझेंट करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपला कॉम्प्लेक्स नंबर हा प्लेनमध्ये रिप्रेझेंट करता येतो, म्हणून याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्लेन आणि ह्या डायग्रामला म्हणतात आर्गन डायग्राम. सो ही जी डायग्राम मी काढली याला आपण म्हणतो आर्गन डायग्राम. तुम्ही बघाल इथे मी झेड कॉम्प्लेक्स नंबर घेतला आहे, झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय. तर हा कॉम्प्लेक्स नंबर मला कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये जर रिप्रेझेंट करायचा असेल तर तो कसा करता येईल, लाईक दिस. सो हे जे पॉईंट आहे तर याचा एक्स कॉर्डिनेट म्हणजे रिअल जो पार्ट आहे तो झाला एक्स कॉर्डिनेट आणि इमॅजिनरी पार्ट आहे तो झाला वाय कॉर्डिनेट. कारण आपण घेताना एक्स ॲक्सिस रिप्लेस केली आहे रिअल ॲक्सिसनं आणि वाय ॲक्सिस रिप्लेस केली इमॅजिनरी ॲक्सिसनं. तर हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इन अ कॉम्प्लेक्स प्लेन. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही कोणतेही नंबर दिले तर तुम्ही त्या नंबरला कॉम्प्लेक्स नंबर दिले तर त्या नंबरला ॲज अ पॉईंट या डायग्राममध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. आता या डायग्राममधला पी ऑफ एक्स वाय जो पॉईंट आहे तर त्या पी ऑफ एक्स वाय या पॉईंट पासून आपण जर दोन परपॅन्डिक्युलर ड्रॉ केले तर ते या पद्धतीने मिळणार आहे. तर हे जे डिस्टन्स असेल हे असेल तुमचं वाय कॉर्डिनेट म्हणजे तुमचा इमॅजिनरी पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आणि हे जे डिस्टन्स असेल ते असेल एक्स म्हणजेच रिअल पार्ट ऑफ द इमॅजिनरी नंबर. आपण ही ओ पी लाईन जॉईन केली आणि याला नाव दिलं की हे डिस्टन्स सपोज सम आर आहे. दॅट मीन्स लेंथ ऑफ ओ पी इज सम आर. आणि या ओ पी लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत केलेला जो हा अँगल आहे या अँगलला नाव दिलं आहे थिटा. आता तुमच्यासमोर हा जो तयार झालेला दिसतोय तुम्हाला ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर तुम्हाला सर्व माहिती आहे की जर आपण एखादा पॉईंट प्लेनमध्ये रिप्रेझेंट करतो तर पी ऑफ एक्स वाय हे रिप्रेझेंटेशन हे कार्टेशियन रिप्रेझेंटेशन आहे. त्याच पद्धतीने पॉईंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीमचा पण यूज करत असतो. तो तिथे यूज कशाचा होतो तर आर आणि थिटा. आर म्हणजे काय असतं तर ओरिजिनपासून त्या पॉईंटपर्यंतचं असणारं डिस्टन्स आणि थिटा असतं या ओ पी लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत केलेला अँगल. सो याच कन्सेप्टचा यूज जर केला आपण तर आपल्याला झेड कॉम्प्लेक्स नंबर अजून दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करता येतो. ते फॉर्म आहेत पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याच्या आधी आपण बघूया. सपोज आपल्याला आर आणि थिटा हे जे दिलेलं आहे त्यावरून आपण एक्स कसा लिहिता येणार आहे. Since this is now right angle triangle, how we can write x? So x can be written as r cos theta. Y is equal to r sin theta. सो एक्स आणि वाय आपल्याला आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा या फॉर्ममध्ये लिहिता येतात. म्हणजेच तुम्ही इथे एक्स रिप्लेस करू शकता आर कॉस थिटा आणि हा वाय रिप्लेस करू शकता आर साइन थिटा आणि दोघांतून आर कॉमन घेतला तर आपला जो कॉम्प्लेक्स नंबर तयार होणार आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरला म्हणतात पोलर फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. सो आपण बघूया नेक्स्ट टू फॉर्म्स. सो इन दॅट first form is polar form. So polar form is equal to r cos theta, r in bracket cos theta plus sin theta. आपण r कॉमन घेतला दोघांतनं आणि यात सेम आपल्याला सेकंड फॉर्म सांगता येतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म इज r z is equal to r e raised to I iota theta.
फॉर्म झाले स्पेशल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर आता आपल्याला यानंतर बघायचं आहे 2 डिफिनिशन. त्यामध्ये पहिली डिफिनिशन बघणार आहोत आपण मॉड्युलस ऑफ झेड अँड सेकंड इज आर्ग्युमेंट ऑफ झेड. तर पहिली डिफिनिशन बघायची आहे मॉड्युलस ऑफ झेड. तर झेड इफ वी हॅव अ कॉम्प्लेक्स नंबर इन द फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी इज अ complex number, then the modulus of z is denoted by mod z or small r and it is defined as mod z is equal to root over x square plus b square. जर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर प्रोव्हाइड केलेला असेल तर त्याचा मॉड्युलस शो करण्याची पद्धत आहे. 2 व्हर्टिकल बार्समध्ये आपण झेड लिहिला आहे किंवा स्मॉल आर हे सुद्धा रिप्रेझेंटेशन करता येतं स्मॉल आरनी मॉड्युलस ऑफ झेडचं, पण जनरली आपण मॉड झेडचा यूज करतो. सो मॉड झेड इज इक्वल टू रूट ओवर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला टू फाइंड द मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण हे डायग्राममध्ये बघूया की याचा मिनिंग काय ॲक्च्युली. मॉड झेड इज इक्वल टू रूट ओवर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा मिनिंग काय. तर बघूया आपण. सपोज आपण झेड इज इक्वल टू ह्या एक्झाम्पलसाठी बघूया झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयोटा वाय. तर मग आपला जो मगाशी फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला असा कन्वर्ट करून लिहिता येईल मॉड झेड इज इक्वल टू रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. सो तुमच्या लक्षात आलं असेल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे डिस्टन्स एक्स आहे, हे डिस्टन्स वाय आहे. म्हणजे तुम्हाला आर काढण्यासाठी पायथागोरसचा थेरमनं काय मिळणार आहे आर इज इक्वल टू रूट ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो थोडक्यात हे जे आर आहे आर म्हणजेच काय आहे मॉड्युलस ऑफ झेड, किंवा असं म्हणूया आपण जे डिस्टन्स मेजर करतोय ओरिजिन टू दॅट पॉईंट दॅट डिस्टन्स इज नथिंग बट द मॉड्युलस ऑफ झेड. तर मॉड्युलसचा हा पण एक आपण डिफिनिशन म्हणून आपण म्हणू शकतो की मॉड्युलस म्हणजे काय आहे जॉमेट्रिकली इट इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट which we represented in complex plane from origin to that point. That distance is nothing but the modulus of z. So हे झालं मॉड्युलस ऑफ झेड किंवा मॉड झेडचा जोमेट्रिकल मिनिंग. सो इट इज अ डिस्टन्स, ॲक्च्युली इट इज अ डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू द पॉईंट पी ऑफ एक्स वाय. मग फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एक एक्झाम्पल दिलं असेल झेड हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे 1 प्लस आयोटा आणि याचा मॉड झेड काढायला लावला असेल तर बाय फॉर्म्युल्याने आपल्याला काय करता येईल रूट ओव्हर 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजेच रूट 2. सो रूट 2 मिळालं आहे आपल्याला रूट 2 इज द मॉड झेड. ठीक आहे. जर आपला कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू 1 मायनस आयोटा असं का असेल तरी आपल्याला काय मिळेल मॉड झेड इज इक्वल टू रूट ओव्हर 1 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर. मायनस 1 स्क्वेअर पण प्लस असतो म्हणून डायरेक्ट आन्सर येईल आपलं रूट 2. म्हणजे थोडक्यात आपण काय करतोय जेव्हा मॉड्युलस फाइंड आउट करतोय त्यावेळेस रिअल पार्टचा स्क्वेअर करतोय आणि इमॅजिनरी पार्टचा सुद्धा स्क्वेअर करतोय. सो तुम्ही रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तुमचा पॉझिटिव्ह असू देत निगेटिव्ह असू दे पण त्यांचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह होतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला आन्सर हे रूट 2 हे दोघांसाठी सेम मिळालं आहे. तुम्ही बघाल इथे 1 प्लस आयोटा घेतला आहे मी आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबर घेतला आहे 1 मायनस आयोटा. ॲक्च्युली तुम्ही जर ह्या कॉम्प्लेक्स नंबरचं जर कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये तुम्ही लोकेशन चेक केलं किंवा बघितलं तर हा पॉईंट कुठे लाईज होईल तर हा पॉईंट लाईव्ह होईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर हा सेकंड पॉईंट बघूया 1 मायनस आयोटा इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह झाला आहे. इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह झाला आहे पण रिअल पार्ट पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटला जाणार आहे फोर्थ क्वाड्रंटला. पण दोघांचं जे डिस्टन्स आहे ओ पी डिस्टन्स हे सारखंच आहे. हा पॉईंट जो होता ना तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये होता कारण दोन्ही पण पॉझिटिव्ह होते आणि हा पॉईंट आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये जाईल. पण तरी पण ओरिजिन टू दॅट पॉईंट जे डिस्टन्स आहे ते व्हॅरी होत नाही इक्वल मिळतं आहे कारण आपण दोन्हीही पार्टचा स्क्वेअर करतोय. स्क्वेअर करताना निगेटिव्ह जरी असला -1 त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो आणि आन्सर सेम मिळाला. अशा पद्धतीने
तुम्ही कोणताही कॉम्प्लेक्स नंबर जर प्रोव्हाइड केला तर या फॉर्म्युलाचा यूज करू शकता आणि मॉड्युलस ऑफ झेड काढू शकता. नेक्स्ट आपल्याला बघायची आहे डेफिनिशन आर्ग्युमेंट ऑफ झेडची. सो हा जो पॉईंट आहे ना, मॉड्युलस इझी होतं, पण त्यापेक्षा आर्ग्युमेंट हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेण्यासाठी. सो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. त्याआधी डेफिनिशन बघूया. व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड. तर आर्ग्युमेंट ऑफ झेडची डेफिनिशन अशी आहे. ओपी लाईन, मगाशी आपण कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये ओपी लाईन घेतली होती. ओपी लाईन मेक्स अन अँगल थीटा विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. This theta is called the argument or amplitude of the complex number z is equal to a plus iota b and it is denoted by argument of z. जर मगाशी जे आपण कॉम्प्लेक्स प्लेन घेतला होता त्या कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये तुम्हाला दिसलं की ओपी लाईननी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत जो केलेला अँगल होता ज्याला आपण थिटा नाव दिलं, तर हा जो थिटा आहे ह्या थिटालाच काय म्हणतात, आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. सो याला म्हणायचं आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. कॉम्प्लेक्स नंबरची ही आर्ग्युमेंट आहे. सो ही झाली सिम्पली डेफिनिशन ऑफ आर्ग्युमेंट ऑफ झेड. परत एकदा बघा, ही ओपी लाईन कशी तयार झाली, ओरिजिन टू दॅट पॉईंट आपण ही लाईन ड्रॉ केली आहे. सो दिस लाईन गिव्स द डिस्टन्स फ्रॉम ओपी ओरिजिन टू पी पॉईंट. So this OP line makes the angle theta with our positive x axis and that theta is nothing but your argument of z. So ही झाली simply definition of argument of z. आता डेफिनिशन सर्वांच्या लक्षात आली असेल तर आपण काय करूया की आपल्याला बघायचं की z हा कॉम्प्लेक्स नंबर जर आपण वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये घेतला तर आर्ग्युमेंट कशी चेंज होणार आहे त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर पहिल्यांदा स्टार्ट करूया आपण. आपला झेड हा कुठेही असू शकतो, म्हणजे झेड मे बी तुमचा इथे असेल. सो ही रिअल ॲक्सिस पॉझिटिव्ह रिअल ॲक्सिस आहे. नंतर झेड मे बी इथे असेल, हा आपला इमॅजिनरी ॲक्सिस आहे. त्यानंतर तुमचा झेड इथे असला तर हा निगेटिव्ह पार्ट होणार आहे रिअल ॲक्सिसचा निगेटिव्ह पार्ट आणि हा इमॅजिनरी ॲक्सिसचा निगेटिव्ह पार्ट असणार आहे. म्हणजे थोडक्यात जसं आपला एक्सचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिस सारखाच आपल्याला कन्सेप्ट इथे यूज करायचा आहे. आणि जर आपला पॉईंट हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर तुम्ही बघाल तर तुमचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दोन्हीही पॉझिटिव्ह असणार आहे. त्यानंतर तुमचा जर पॉईंट हा सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होतं आहे की एक्स हा निगेटिव्ह होतो आहे, म्हणजे एक्स म्हणजेच तुमचा रिअल पार्ट निगेटिव्ह होतो आहे आणि इमॅजिनरी पार्ट हा पॉझिटिव्ह असणार आहे. त्यानंतर तिसरा क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये रिअल पार्ट पण निगेटिव्ह होणार आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण निगेटिव्ह असणार आहे. आणि त्यानंतर चौथ्या क्वाड्रंटमध्ये बघाल तर रिअल पार्ट पॉझिटिव्ह आहे पण इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह आहे. सो या पद्धतीने तुमचा हा पॉईंट जर चेंज झाला तर जे साईन आहे आपण असं म्हणूया कॉम्प्लेक्स नंबर, आपण झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी असा जर कॉम्प्लेक्स नंबर घेतला तर यांचे साईन या पद्धतीने व्हॅरी होत जाणार आहे. तर मग आपल्याला त्यांचं जर हे काढायचं आहे, पण आपला जो बेसिक कन्सेप्ट आहे तो चेंज होणार नाही आहे. आपण काय म्हणतो आहे की आर्ग्युमेंट म्हणजे काय आहे की ही ओरिजिन आहे, हा पॉईंट आहे आणि ह्या ओपी लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल म्हणजेच त्याला आपण आर्ग्युमेंट म्हणजेच थीटा म्हणतोय. आता असं नाही होते की एक पॉईंट जर तुमचा सेकंड क्वाड्रंटला गेला तर तुमचा पॉईंट पी इथे येणार आहे सपोज, तरीही आपल्याला अँगल मेजर करायचा आहे तो या टाईपमध्ये येणार आहे. आणि सपोज तो इथे असेल तर अँगल जो मेजर करणार आहे तो आपण जर या पद्धतीने केला तर तो असा अँगल मिळेल. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर पॉईंट असेल तर आपल्याला जर अँगल मेजर केला आपण तर तो या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. हे सांगण्यामागे एवढाच उद्देश आहे माझा की जर तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये पॉईंट असल्यावर अँगल फाइंड आउट करणार असाल तर ऑब्वियसली तुमचा थीटा कसा असायला हवा, थीटा हा π/2 आणि 0 च्या मध्ये असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हा π/2 पेक्षा लहान असणार आहे पहिल्या क्वाड्रंटसाठी.
ते जर पॉईंट तुमचा सेकंड क्वाड्रंटमध्ये गेला तर सेकंड क्वाड्रंटमध्ये काय होतं, तुमचा पॉईंट हा तुमचं π/2 पेक्षा हा मोठा असणार आहे थिटा आणि पायपेक्षा लहान असणार आहे. त्यानंतर जर पॉईंट तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये गेला तर जो हा अँगल तुम्ही मेजर करताय तर तो काय होणार आहे, पायपेक्षा मोठा होणार आहे. म्हणजे पाय ग्रेटर दॅन थिटा इज ग्रेटर दॅन पाय अँड इट इज लेस दॅन 3π/2. हे झालं तिसऱ्या क्वाड्रंटबद्दल. पण जेव्हा आपला थिटा हा चौथ्या क्वाड्रंटमध्ये जाईल त्यावेळेस परत 3π/2 पेक्षा मोठा आपला थिटा मेजर होईल आणि तो मिळेल थिटा इज ग्रेटर दॅन 3π/2 अँड इट इज लेस दॅन 2π. सो हे व्हेरिएशन असणार आहे आपल्या मेजरमेंटमधले आणि ते आपल्या आन्सरमध्ये पण यायला पाहिजे. पण जेव्हा कधी पॉईंट हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल तर पी पॉईंट इथेच असणार आहे आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर जी ओ पी लाईन आली तिच्यासोबत केलेला अँगल कसा असणार आहे, 0 डिग्री असणार आहे. म्हणजे 0 डिग्री आहे तर आर्ग्युमेंट काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. कधी, जेव्हा कधी पॉईंट हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल त्यावेळेस. सिमिलरली जेव्हा पॉईंट हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर लाय असेल त्यावेळेस तुमचा जो अँगल मेजर होईल ना तो एवढा असेल. म्हणजे तो पूर्ण π180 रोटेशन एवढा अँगल मेजर होईल. म्हणजे त्यावेळेस तुमची आर्ग्युमेंट मिळणार आहे 180 डिग्री किंवा आपण असं म्हणूया अँगल मेजर होईल पाय. त्यानंतर जेव्हा तुम्ही पॉईंट हा पॉझिटिव्ह ॲक्सिसवर लाय असेल त्यावेळेस जो अँगल मेजर होईल तो एवढा असेल. म्हणजे तुमची आर्ग्युमेंट मिळेल π/2. जेव्हा पॉईंट हा निगेटिव्ह ॲक्सिसवर असेल त्यावेळेस अँगल जो मेजर होईल तो एवढा असेल पूर्ण. म्हणजेच तुम्हाला आर्ग्युमेंट मिळेल 3π/2 किंवा तुम्ही याला असं -π/2 जर निगेटिव्हनं मेजर केलं तर -π/2 सुद्धा म्हणू शकता. सो हे व्हेरिएशन्स येणार आहे. म्हणून आपण काय करूया, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या एक एक्झाम्पल घेऊन लर्न करूया how to find the argument of z in different coordinate on different axis.